लिहावे नेटके. इयत्ता दुसरी मराठी पाठ 6. ऐक, वाच, लिही. राघवची समस्या. राघव, निबंध इतका छान लिहिलायस, पण किती खाडाखोड, अक्षरही किती खराब. राघवने निबंध छान लिहिला होता, पण त्याचे अक्षर खराब होते आणि खूप खाडाखोड होती. आईला हे पाहून वाईट वाटले. आईचा सल्ला. राघवचा प्रश्न. आई, एवढी गोल गरगरीत चपाती कशी लाटतेस? आईचे उत्तर. अरे राघव, सरावानं सारं जमतं. सराव केला की सगळ्या गोष्टी जमतात. राघव सराव करतो. मी सुद्धा छान लिहिण्याचा सराव करतो. आईचे बोलणे ऐकून राघवने ठरवले, दररोज सुंदर अक्षर काढण्याचा सराव करायचा. तो रोज रात्री दिव्याच्या उजेडात वहीत सराव करू लागला. 15 दिवसांनंतर बदल. राघव म्हणतो, आई, ही बघ माझी वही. आईची प्रतिक्रिया. काय सुरेख अक्षर काढलंस. भरपूर सराव केलास वाटतं. खरंच आई, तू म्हणालीस ते खरंच आहे. सरावानं सारं जमतं. शाब्बास. नवीन शब्द शिकूया. सुरेख म्हणजे छान, सुंदर. सराव म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे. खाडाखोड म्हणजे लिहिताना केलेल्या चुका खोडणे. सुंदर अक्षरासाठी सराव करा. दररोज लिहा. रोज थोडे थोडे लिहिण्याचा सराव करा. नीट पहा. अक्षर वळणदार व स्वच्छ काढा. शाबासकी मिळवा. सुंदर अक्षर सर्वांना आवडते. सरावानं सारं जमतं. चला वाचूया. आपले अक्षर चांगले असेल तर सर्वांना आवडते. स्वच्छ आणि सुंदर अक्षर आपली चांगली सवय दाखवते. वळणदार अक्षर असेल तर वाचायला सोपे जाते. नीटनेटके लिहिले की आपल्याला शाबासकी मिळते. सुंदर अक्षर सर्वांना आवडते. वळणदार अक्षर वाचायला सोपे. नीटनेटके लेखन शाबासकी मिळते. विचार कर व सांग. माझे अक्षर सुधारण्यासाठी मी काय करीन? आईने राघवला समजावले नसते तर काय झाले असते? राघवने सुंदर अक्षर काढण्यासाठी काय केले? लिहिते होऊया. आवडत्या पात्राविषयी लिहा. तुला आवडलेल्या गोष्टीतील पात्रांविषयी 2 ओळी लिही. शब्दांचा उपयोग करा. पेन, पुस्तक, वही या शब्दांचा उपयोग करून वाक्ये लिही. सुविचार लिहा. तुला माहीत असलेले सुविचार सुंदर हस्ताक्षरात लिही. सरावानं सारं जमतं. आजपासूनच सुरुवात करा.